महाराष्ट्र सरकार के शिक्षा विभाग द्वारा स्कूलों द्वारा ली जाने वाली स्कॉलरशिप परीक्षा के नतीजे हाल ही में घोषित हुए। इस परीक्षा में पनवेल कोएसो के विद्यार्थियों ने कामयाबी हासिल की है। उनकी इस उपलब्धि पर उनके सत्कार समारोह का आयोजन शनिवार को पनवेल स्थित वीके हाई स्कूल में किया गया था। इस कार्यक्रम के लिए शेकापोश के जिला सचिव बालाराम पाटिल, वीके हाई स्कूल के प्रधानाचार्य केरी म्हात्रे, केवी कन्या विद्यालय की प्रधानाचार्य श्रीमती भालेराव, प्राथमिक स्कूल के प्रधानाचार्य श्री पाटिल आदि गणमान्यों सहित अध्यापक, विद्यार्थी और उनके अभिभावक बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान स्कॉलरशिप में जीत हासिल करने वाले विद्यार्थियों को बधाइयां देते हुए बालाराम पाटिल ने कहा, पालकांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त करताना सांगितलं की शिक्षक मंडळीने अतिशय चांगली मेहनत घेतलेली आहे आणि त्यांची बहीण जी प्राथमिक शिक्षिका आहे तिला हे ऐकल्यानंतर आश्चर्य वाटलं। पण या संकुलाच्या जी प्रगती किंवा आपण कायापालट करतोय, स्थित्यांतर होते, त्याचं इंगितच या गोष्टीमध्ये दडलेलं आहे। वीके केवी या शाळा पनवेलचे जुना ठेवा आहे आणि पनवेलच्या शैक्षणिक क्षेत्रावर देशातल्या साऱ्या याच्यावर नामांकित संस्था आक्रमण करत असतानाही आज या शाळेची विद्यार्थी संख्या 10,000 पार करून गेली। याचं कारण या संकुलातील सारे मुख्याध्यापक, त्यांचे सारे शिक्षक सहकारी अतिशय इमाने इतबारे एक ध्येय मनासमोर ठेवून जी अपेक्षा स्वर्गीय दत्ता पाटील यांना आपल्या संस्थेच्या बाबतीत होती, ज्या आकांक्षा त्यांच्या मनामध्ये होत्या, कारण दादांच्या बरोबर कार्यक्रमात बसलं की वक्तृत्व स्पर्धेच्या वगैरे कार्यक्रमाच्या वेळेस दादा अतिशय परखडपणे आपलं मत मांडत असत आणि त्यांचा आग्रह असेल की आपल्या शाळेतला विद्यार्थी हा सर्व गुण संपन्न असला पाहिजे, अष्टपैलू असला पाहिजे। त्या दृष्टिकोनातून तोच वसा दादांच्या नंतरही यशस्वीपणे चालवण्याच्या दृष्टीनं आपणा साऱ्यांची जबाबदारी केडी म्हात्रे सर या ठिकाणी वाढलेली आहे। पनवेलमध्ये महात्मा एज्युकेशन, पिल्लाई, पुण्याच्या वासुदेव बळवंत फडके या साऱ्या शाळा येत असताना, इंग्रजी माध्यमाच्या साऱ्या कॉन्व्हेंट स्कूल येत असतानाही वीकेच्या इंग्लिश माध्यमाला प्रवेश देण्यासाठी आम्हाला मारामारी कराव्या लागतात। या ठिकाणी ज्युनियर कॉलेज असेल, 8वी असेल, वीके केवीला प्रवेशासाठी प्रचंड वडाताण पालकांची असते। हे सारं जे संचित आहे ते शिक्षक वृंदानं आपला जो शैक्षणिक दर्जा कायम ठेवलेला आहे, विद्यार्थ्यांप्रती आपली असणारी बांधिलकी जपत या ठिकाणी जी गुणवत्ता राखलेली आहे त्या गोष्टीचं यश आहे असे या ठिकाणी मी निश्चितपणानं सांगू इच्छितोय। इस अवसर पर स्कॉलरशिप परीक्षा में पास हुए विद्यार्थियों ने अपनी भावनाएं जाहिर की। आज या माझ्या शाळेत माझा सत्कार मान्यवरांच्या उपस्थित होतो, याचा मला फार अभिमान वाटतो। मोठ्या सरांनी इयत्ता 4च्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली आणि त्यातून 50 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी निवडले, पण दुर्दैवाने मला ती परीक्षा देता आली नव्हती। मला शिष्यवृत्ती परीक्षेत बसता येणार नाही असं वाटलं होतं, पण मी ऋणी आहे माझ्या मॅडम, इतर शिक्षकांचे, ज्यांनी माझी शिफारस मोठ्या सरांकडे केली। मोठे सर, मॅडम व सर्व शिक्षक यांनी माझ्यावर विश्वास दाखविला। हा विश्वास सार्थ ठरविताना मला खूप आनंद होतो। मी अभ्यास करते की नाही याचे पूर्ण लक्ष माझ्या आईकडे होते। तुम्ही पण असाच भरपूर अभ्यास करा व आपल्या शाळेचे नाव उज्ज्वल करा। धन्यवाद। कार्यक्रम के दौरान उपस्थित गणमान्यों के हाथों विद्यार्थियों का सत्कार किया गया।